वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि हा माझ्या लाईफचा खूप जास्त स्पेशल व्लॉग आहे माझ्यासाठीच आणि ॲक्च्युली माझ्या मम्मीसाठी पण, कारण की ती पण खूप जास्त एक्सायटेड होती या गोष्टीसाठी. सो तुम्हाला माहिती आहे मी पॉंडिचेरीला आलेली आहे माझ्या फ्रेंड्सबरोबर, जे आता पॅकिंग करतात त्या रूममध्ये, आणि फिरायला आली होती आणि आता आम्ही चाललो आहे वापस पुण्याला. बट फ्लाईटने जातोय आणि ही माझ्या लाईफची पहिली फ्लाईट आहे. मी खूप जास्ती एक्सायटेड आहे आणि हे मला डॉक्युमेंट करायचं होतं, त्याच्यामुळे मी हा व्लॉग बनवते आहे. सो येस, एक्साइटमेंट बरकरार रहे. माझ्यासोबत खूप लोकांची फर्स्ट फ्लाईट आहे, सो त्यांची पण आपण एक्साइटमेंट बघू, त्यांचे पण रिॲक्शन्स घेऊ. बट येस, लेट्स गेट स्टार्टेड. एक गोष्ट मला सांगायची, मी 25 इयर्सची आणि मी आतापर्यंत एकही फ्लाईटमध्ये बसलेली नाही, म्हणजे प्लेनमध्ये बसलेली नाही एकदाही. त्याचं रिझन, माझी अशी इच्छा होती, मी खूप आधीपासून कॉन्टेंट क्रिएशन आणि व्लॉगिंग वगैरे करते आहे आणि मी लोकांना बघत होती की ब्रँड्स आहेत ना, ब्रँड्स लोकांना घेऊन जातात फ्लाईटने. सो मला असं पाहिजे होतं की माझी फर्स्टची फ्लाईट असणार ती स्पॉन्सर्ड असावी. आणि गॅस वॉट, म्हणजे म्हणूनच मी फ्लाईट वगैरेनी जात नव्हती, नाहीतर 1-2 वेळा मी जाऊ शकली असती, असे योगमान आले होते, बट मी नाही केली. बट आता मी का करते आहे त्याचं रिझन आहे, माझी ही जी फ्लाईट आहे ती स्पॉन्सर्ड फ्लाईट आहे. बट त्या कॉन्टेंट क्रिएशनच्या थ्रू नाही, माझा हात दुखला. माझी फ्लाईट स्पॉन्सर केली आहे माझ्या ऑफिसनी, जे मी करते काम, 9 to 5 जॉब करते. त्याचं रिझन तुम्हाला नंतर सांगेन, बस एवढं सांगायचं होतं. आता चला निघूया, कारण की खूप वेळ झालेला आहे. आता आपण विचारणार आहे कोणाकोणाची फर्स्ट फ्लाईट आहे. फर्स्ट फ्लाईट आता आपण सगळ्यांना विचारू की कोणाकोणाची ही फर्स्ट फ्लाईट राहणार आहे. तुमची? येस, फ्लाइट स्पॉन्सर्ड. येस. तुझी? माझी पण फर्स्ट फ्लाइट स्पॉन्सर्ड बाय मी, वन मी माय सेल्फ. येस. तुझी? माझी पण फर्स्ट. व्हेरी Sponsored by नाईस. myself. ओहो, माझी पण फर्स्ट आहे स्पॉन्सर्ड बाय माय हॉबी. माझी third. Sponsored by me only. स्वतःच्या पैशाची फर्स्ट फ्लाईट आहे. बरोबर. तुझी पण, तुझी पण. बाप का पैसा. माझी पण फर्स्ट फ्लाईट स्पॉन्सर्ड. आम्ही बसलो आहे कॅब मध्ये आणि आम्ही काय काय सुविनियर्स सेमच घेतलाय. हे आम्ही सुविनियर्स घेतले आहेत, फ्रीज मॅग्नेट्स, जे मॅन्डेटरी असते. इडली, सांबार, चटणी. डोसा नाही आहे का? डोसा पण आहे. डोसा, इडली आणि आपण सांबर, चटणी घेतलाय. जेवायला थांबलो होतो पण ते बंद झालंय. किती वाजले रे? Sir. They are closed. Yeah. We will stop somewhere. ओके. तर आता किती वाजले? 11. तर मग आम्ही काहीच नव्हतं म्हणून भूक लागली आहे म्हणून चॉकली घेतली आहे. आमचे ड्रायव्हर दादा होते ते, ज्यांच्या कॅबमध्ये आम्ही चाललो, ते आता पाणी घेणार. त्यांना पाणी घेऊन द्यायला किती बिचारे दिसत होते, बिचारे. अच्छा, दूर आहे का? हो दूर आहे खूप. जाऊ नये कधी थांबू कधी नाही माहिती मला नाही. दे. ए प्रीतम, वन बॅड न्यूज इज देअर. म्हणजे तुला तर माहिती आहे ना? या, बट यू आर हंग्री, सो वी गॉट इट फॉर यू, नाही फॉर अस. थँक्यू सो मच यू फॉर दिस. नो, शी बॉट इट फॉर यू. थँक्यू सो फॉर अस, ॲक्च्युली फॉर मी. इज इट नाईस? बरं, मी मराठीत बोलायला पाहिजे ना? तिथे तांदळाचं पण होतं, हे पण. विचारत आहे. फायनली थांबलो दोस्तो खायला. सगळे लोक खुश आणि पोट भरून जेवले पाहिजे म्हणून व्हेज नॉन व्हेज अशा रेस्टॉरंटमध्ये थांबलोय. पण तुमची दोस्त खाणार आहे व्हेज, कारण की तुमची दोस्त बनली आहे व्हेजिटेरियन. समजलं का दोस्त? समजलं? मागं आहे तर. व्हेज मंचुरियन. सूप ऑर्डर केला, एवढं टेस्टी नाही बट भाजी टेस्टी आहे. गाईज, आई पोहोचलाय गाईज. ॲज यू कॅन सी गाईज, हिरोईन उभी आहे गाईज. हिरोईन इज व्हेरी बिझी. येस, बिझी. ते प्रॉपर दाखवत आहे, जसे सेलिब्रिटीज बिझी. इथे 2 हिरोईन आणखी उभ्या आहेत. बरं, मी पण खूप झोपत आली. 3 वाजताची फ्लाईट आहे. आता किती वाजले? 2 वाजले. प्रॉपर एकदम डॉट.
जायला पाहिजे तसं आम्ही आतमध्ये. सो नाईस. तुला माहिती आहे मी एअरपोर्ट पण फर्स्ट टाइम बघत आहे तसं जर बघितलं तर. त्यामुळे मला एक्साइटमेंट होत आहे पण दिसत नाही कारण मी झोपेत आहे. बट मी एअरपोर्टच्या आतमध्ये आलेलो आहोत. जसं मी सांगितलं होतं पर्पल की खबरे देणार आहे, तर अथर्व देणार आहे पर्पल की खबरे. तर तू द्यायला पाहिजे. येस असं नाही करणार. आता आपण एअरपोर्ट एक्सप्लोअर करू. आता झालं ना आपलं पॉंडिचेरी, जर एअरपोर्ट पण करायला पाहिजे. कॉफी पिणार का तू? येस. हा झोप घालवण्यासाठी. आम्ही खूप बिझी होतो. पापराचे आमचे फोटोज काढण्यात बिझी होते त्यामुळे आम्ही खूप बिझी होतो. किती But गेलते just हा. आम्ही बिग सगळ्यांना फॅन बिग फॅन. बॅग घेऊन आलो. प्लीज. नो इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ते बंद झालं याच्यामुळे. दोस्तो आम्ही चेक इन करायला आलो बट लोक म्हणतात की चेक इन काउंटर क्लोज झालाय. कोणीतरी आम्हाला विचारायला आलं की टाइम काय आहे फ्लाईटचा. मी म्हटलं 3 AM, तर तो बोलला अय्यो. असं झालं ते. इथे सगळे लाईन मध्ये उभे आहेत आमचे दोस्त लोक. पण आता बघू. झालं दोस्त, मॅटर झालं. संख्याला बाहेर घेऊन गेले आहेत कारण की लेट झालाय. कुठे डायरेक्ट जा म्हणताय? दुःखद घटना झालेली आहे. एअरपोर्ट वर फ्लाईट होती 3 वाजताची. आम्ही निघालो 7 वाजता. 5 तास आम्ही ट्रान्झिट मध्ये होतो. पोहोचलो आम्ही 2 वाजता. क्लोजिंग टाइम होता 2 वाजता आणि आम्ही बाहेर सिक्युरिटी चेक इन मध्ये अंदर पण पोहोचलेलो नव्हतो. फ्लाईट इज बोर्डेड. जीवनाची फर्स्ट फ्लाईट आम्ही मस्तपैकी मिस केली आहे. का? आमच्या शहाणपणाने. थँक्यू. काय काय पाऊस पडत नाही नाही तिची गलती नाही. प्लीज माझ्या मैत्रिणीला असं काही म्हणू नका. नाही अरे नाही एकच याची डायटची लागली तुम्हाला माहित नाही आहे. कोणत्या तरी डायनची लागली आहे. एका जसं माणसाची काल ट्रिप सुरू झाल्या एका माणसाला स्नॅप पाठवलेला आहे तेव्हापासून आपल्या ट्रिपला पलटी लागलेली आहे. असं झालेलं आहे. जब तक सब सही चल रहा था. आमची फ्लाईट मिस झाली दोस्तो. हे मम्मीला माहिती पडलं तर मम्मी खूप हसणार आहे माझी आणि हिची रागवणार आहे. माझी सोटे देणार आहे. आणि बाकी सगळे राहू दे. एअरपोर्टच्या आउटफिट मध्ये फोटो पाठव. यार. मागची क्लिप बघितली, इतका कर्कश आवाज येत आहे माईकच्या गंतीमुळे. त्याच्यामुळे आता आम्ही असाच व्लॉग करणार. बट आम्ही दुःखात आहे त्याच्यामुळे आता आम्ही कॉफी पित आहे आणि आम्हाला कॉफी पिलवणार आहे संकेत द ग्रेट इंगळे. चल मग आता. ठीक आहे चला मग आता. चल रे चल अभिषेक. हसताना दिसते. हसताना दिसू नका. ते काहीतरी डिस्कशन. नाहीतर पैसेचे लागणार. इंडिगो वाले आहेत आलेले. थोडं दुःखात दिसतो. कोणतं खाली कर मग. नाही मी रिअल टाइम ब्लॉगर आहे. रिअल टाइम. तो फक्त 1000 रुपये एक्स्ट्रा देऊन आम्हाला 2 वेळा प्लेनमध्ये बसतोय. बिलकुल इंटरेस्टिंग बातमी आहे. हिच्यासाठी आहे फक्त, माझ्यासाठी नाही आहे. अरे तू बघ ना. एनिवे आपल्याला 1000 एक्स्ट्रा तर द्यायच लागणार आहे ना. ठीक आहे. जर तू- कोलकाताही फिरून येऊ. फ्लाईट एअरपोर्ट टू एअरपोर्ट. हा एअरपोर्ट फिरू जरा. ठीक आहे चालते. करून घेऊ आता हे. आम्हाला मिळणार आहे आता एक फ्लाईट आहे त्याची 1 तिकीट. त्याच्यानंतर दुसरी फ्लाईट आहे त्याच्या 7 तिकीट्स. आम्ही 8 पीपल आहोत. पीपल. तर आता आम्ही एका गडीला पाठवून देणार आहे आणि मग बाकीचे 7 गडी आम्ही मागून जाणार आहे. तर आम्ही जे 5 वाजता पोहोचणार होतो पुण्याला, आता आम्ही 2 वाजता पोहोचणार आहे दुपारचे. मी हाफ डे टाकलाय. हाफ डे टाकलाय तू? म्हटलं होतं पण मी टाकून फुल डे. वेल डन. मी तर सुट्टी घेतली आहे. तर बघू आता. जसं तिकीट भेटते आम्हाला. एक फायनली एक नाही 2 आता तर झालं कन्फर्म. फायनली चाललो आहे म्हटलं आम्ही पण. आता जर तू येल्ला काय मी काय प्लेनच्या बाबतीत. प्लीज फोटो काढायचं बंद करा. टायमात जावा. अरे एक मिनिट झालं का? बंद करू. यांच्या लगेजला लावलं होतं ते माझ्या आणि वैभवीच्या लगेजला नाही लावलं. हे आपल्याच सोबत काय होते हमेशा अशा गोष्टी.
चेक इन वगैरे झालेलं आहे दोस्तो आणि आमच्या बॅगमध्ये काहीच संयोगजनक पदार्थ नाही मिळालेला आहे, डिटेक्ट झालेला आहे. सो आम्ही फ्री झालो आहोत. काय डिवाइस किंवा काही पण सामान, पण बॉयज अजून आले नाही आहेत. इसका क्या मतलब हो सकता है सांगू शकतेस? एक दुःखद घटना, दुसरी दुःखद घटना. तुम्हाला माहिती आहे मी नेल्स केले होते ते बघा. इन शॉर्ट आजच्या दिवसाची वाट लागत आज नाही निघाला. हो आजच निघाले हे 2. आजचा दिवस काही चांगला नव्हता. लागलेली आहे. तोंड बघा सगळ्यांची. नाही ग, आता तर मजा येत आहे ना. चांगलं दिसतं. ते बघा तिकडे. बघा ना गाइस, देखा ना गाइस, मजा येत आहे दोस्त. आता असा बसचा प्रवास मला चालेल. काहीतरी आम्ही आता एअरपोर्टवरनं प्लेन जवळ चाललो आहे. हो पण डिस्टर्ब करतो यार दोस्त, तुमच्याशी बोलू नाही देत मला. किती डिस्टर्बिंग इन्सान आहे यार तू सांगत्या. पण आम्ही आता चाललो आहे ट्रेन जवळ आमच्या एअरपोर्टपासून. त्याच्यासाठी ही बस आली होती आम्हाला घ्यायला आणि थांबली होती. आता पण आमची फ्लाईट मिस झाली असती कारण की आम्ही एकदम लास्ट मुमेंटला तिथे पोहोचलो. फायनल कॉल सुरू होता पण पोहोचलो आणि तिथे बसणार होतो आरामात. तेव्हा मग आम्हाला माहिती पडलं की ते आमचं नाव घेत आहे, तर आम्ही निघालो पटकन. फ्लाईट आहे यार आपली याच्यातली. सगळे लोक आहेत जरा जोरात ओरडत आहे एक्साइटमेंटमुळे, बट असते यार दोस्त. ही आहे तो ही आहे आमची फ्लाईट आणि त्याच्यात जी जाणार आहे. काढला मी बाबू असं. इकडे बा, पायऱ्या चढून मजा येते. खिडकीचं काय बाहेरून ठेवू? हो ते जवळ जातात. हो अथर्व आहे दुसरं अथर्व. तर त्याची बॅग मागे बसलेली. आय होप तुम्हाला ऐकू येत आहे. माझी मधातली सीट होती पण मग मी काकांना म्हटलं नाही Remember, we will be happy to assist you. Ladies and gentlemen, boys and girls, welcome on board flight 6C987. Kolkata is a on time is a wonderful thing. One significant way to achieve this is to prepare our cabin for the next flight. आपण पोहोचलो आहे कोलकात्याला आणि आम्हाला फिरता नाही येणार. सिटी ऑफ जॉय. जॉय म्हणतात. जॉय नाही घेता येणार पण आपल्याला. नाही घेता येत मला तर बिलकुल. जॉय तर ऑलरेडी घेत आहेस तू. ओ माय गॉड. अजून सुचलाय. फ्रेश वगैरे झालो आहे. सेमच दिसण्यासाठी सेमच दिसत आहे पण फील तर फ्रेश करत आहे. जरा कॉफी पिऊ, जरा वरती जाऊ. वरती जायचं ना वरती. 2 टाइम्स चेक इन करतात असतं. 2 टाइम्स चेक इन करायला लागतंय. काय करणार म्हणा. काय करायचं. ये सब निकाल के रखा है. माइक असं एकदम भस्कन कॅमेरा तर सुचत नाही. जाऊ दे मला भरू दे सामान. मी असंच फिरत आहोत दोस्तो एअरपोर्टवर आणि आम्हाला बघा काय मिळालं, काय दिसलं. किती रिअलिस्टिक आहे हे. तुम्ही डोळे बघा. काहीतरी खायला शकताय आम्ही. आता बघतो काय मिळत आहे. तर आमची सेकंड फ्लाईट बोर्ड करण्याची वेळ झालेली आहे आणि एकदम कंजर पण चालते, चालून जाते तेवढं.
ओय बघू तू गोरी दिसताय पण. आणि आम्ही आता एक मस्त व्ह्यूच्या जवळ बसलो आहोत बघा. हा आहे व्ह्यू. नाही 20चा आला डबल. मी आणि वैभवी आम्ही दोघी निघालेलो आहोत दोस्त. आणि आता आमचं प्लेन ऑलरेडी तिथे उभं आहे आमची वाट बघत. इथे लाईन आहे लागलेली. सोबत सीट आहे दोस्त सोबत. मजा आली. आता तुम्हाला दाखवणार आमच्या कानात किती त्रास होतो. विंडो सीट मिळाली दोस्त. आणि बॅग्सची वाट बघत आहे आमच्या. की पुण्याचं पण एअरपोर्ट बघा दोस्तो. इथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे म्हणते. कुठे MS करायला. येस येस. इतका एक्झॉस्टिंग प्लेनचा प्रवास करून कसं वाटत आहे दोस्तो. इंडिगो मीन्स ट्रॅव्हल्स. आमचा प्रवास तर झालेला आहे. सांगते वैभवीचाच चांगला नाही झालेला तुझा. मस्त होता. मला तर ट्रॅव्हल्स वाटली प्लेन पेक्षा. नाही मजा येते जेव्हा जेव्हा टर्न घेत होतो ना. अरे भाई काय दिसत होतं काय एकदम. काय कुठं जा. चला 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 तिकडे चला. तुला कसं वाटतं जेव्हा ते टर्न घेत होतं तेव्हा. सकाळपेक्षा आता आपल्याला व्यवस्थित दिसलं. ते बादल वादल सब प्रॉपर बादलमध्ये होतो. की मजा येत होती. मजा आली. तुला कसं वाटत आहे आजूबाजूला आपली भाषा ऐकून. काही चुकले नाही करता येते लोकांच्या. आतापर्यंत आम्ही फक्त दुसऱ्या भाषा ऐकत होतो. आता पूर्ण मराठी 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 ऐकत आहे. तर आम्ही चुपचाप बसलो आहे. आता बडबड नाही करणार. समजत आहे आम्ही काय बोलतो. ब्लॉगला बाय 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 बाय. हॅलो पुणे दोस्तो. आमचे दोस्त चालले आहे गावाला. बाय बाय. भेटू. MS मिरज चांगली. बाय. ओके दोस्तो ॲज यू कॅन सी मी पुण्याला नाही तर मी माझ्या अमरावतीच्या घरी आलेली आहे. मस्त माझ्या स्टुडिओमध्ये उन्हात उभी राहून तुमच्याशी बोलते आहे. आणि मी हा व्लॉग एंड करायला आली आहे ॲक्च्युली. बट मला त्याच्या आधी काही गोष्टी बोलायच्या आहेत ज्या मला सांगायच्याच होत्या आणि मी व्लॉगमध्ये बोलू शकले नाही. एक तर फ्लाईटचा एक्सपिरियन्स सांगते. तुम्हाला जर सर्दी असेल सायनसचा त्रास असेल असं काही इश्यू असेल तर तुम्हाला जेव्हा फ्लाईट टेक ऑफ किंवा लँड करते तेव्हा कानात इतका जास्त त्रास होणार आहे जो मला आणि वैभवीला झाला. जसं तुम्ही बघितलं असेल मी कानाला अशी हात लावत होती मी आणि वैभवी कारण खूप त्रास होत होता. अदर दॅन दॅट सगळं इतकं स्मूथली झालं आणि खूप चांगलं वाटत होतं. मला असं बादलोमध्ये जाऊन खूप मजा येत होती. सो एक्सपिरियन्स ओव्हरऑल चांगला होता. फक्त थोडासा हेक्टिक होता कारण की आम्ही रात्रभर झोपलो नाही आणि दोन फ्लाईट्स होते ज्याच्यासाठी मी ग्रेटफुल आहे की मला 2 फ्लाईटमध्ये बसायला मिळालं. बट स्टील. आणि आणखीन एका गोष्टीसाठी मी ग्रेटफुल आहे ते म्हणजे माझा जॉब. मी एनिवे त्याच्यासाठी ग्रेटफुल आहे. बट ही अपॉर्च्युनिटी मला त्या जॉब थ्रू मिळाली त्याच्यासाठी तर मी फारच ग्रेटफुल आहे आणि मला खूप खुशी होत आहे आणि मला खूप चांगलं वाटतं आहे की मला ही म्हणजे माझी जी फर्स्ट फ्लाईट होती ती माझ्या पैशांनी तर असतंच पण म्हणजे माझ्या पप्पांच्या किंवा कोणाच्या पैशांनी नाही तर ती माझ्या गोष्टीमुळे मला ती मिळाली आहे ॲज अ स्पॉन्सर्ड फ्लाईट. आय होप तुम्हाला कळतं आहे मला काय बोलायचं आहे. सो त्याच्यासाठी मी सगळ्यात जास्त खुश आणि ग्रेटफुल आहे आणि म्हणून ही एक्स्ट्रा
स्पेशल बनली, म्हणजे माझा फर्स्ट फ्लाईटचा जो एक्सपिरियन्स होता तो एक्स्ट्रा स्पेशल झाला. सो येस, दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला मजा आली असेल हा व्हिडिओ बघून, आणि जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आता ऑफिशियली जो ट्रिपचा कॉन्टेंट आहे तो संपलेला आहे. तर येस, आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.